टॉपिक संपलेला आहे. कॅलेंडर हा टॉपिक संपलेला आहे. आता कॅलेंडरवर जे पोलीस भरतीने आजपर्यंत विचारलेले प्रश्न, पोलीस भरतीने आजपर्यंत विचारलेले प्रश्न, टोटल 63 प्रश्न विचारलेले. किती? तेवढे 63 प्रश्न आपण घेणार आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न घ्या. पटापट पटापट लिहायचं. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तो एक पडदा निघलाय यामुळे चमकतोय तो, तेवढा पडदा फक्त. हा नाही, तो दोन आहेत ना, ते लावता येईल ना? एक जण मदत कर. बरोबर, ओके. बस बस, भरपूर झालं आपल्याला. अडकलं लागत नाही का? ओके. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? कालच आपण हा प्रश्न पाहून घेतला होता की शिक्षक दिन ज्या तारखेला असेल त्याच तारखेला 15 ऑगस्ट येतो, किंवा ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन असतो त्याच दिवशी काय येतं? शिक्षक दिन येतो. उत्तर, जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी, काय झालं? अच्छा, एक दिवस मागे येतो. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? आता ऐका, 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दिवस किती होता मोजू. 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्याचे दिवस 30. 30तून 5 गेले 25 आणि हे 2 27. 7 1 6 बाकी किती उरली? हा, मग एक दिवस मागे, एक दिवस. आणि शिक्षक दिन पासून ते आपलं आपण कोणतं पाहिलं होतं सारखं? हा, 15 ऑगस्ट आणि शिक्षक दिन पाहिला होता आपण, बरोबर. आणि हा जो आहे हा शिक्षक दिन ते 2 ऑक्टोबर आहे, बरोबर आहे, गांधी जयंती. म्हणजे हा एक दिवस मागे. ठीक आहे, पाठ असला तर ठीक, नाही तर सोडवता पण येतो. जमलं का? झालेलं आहे. दुसरा प्रश्न, 3 मार्च 2004 सोमवार. 3 मार्च 2004 सोमवार. तर 3 मार्च 2011 वार कोणता? 3 मार्च 2004 सोमवार. तर 3 मार्च 2011 वार कोणता? शाबास. सांग. बुधवार. रॉंग. बुधवार रॉंग गेलं. आता सोडवण्यासाठी मी प्रत्येकाला 2 मिनिटं देतोय. 2 मिनिटात जर झालं तर ठीक, नाही तर मग मी बोर्डवरती समजावून सांगणार आहे. हा, मंगळवार. चेक करू आपण टेक्निक काय बघा. तारीख सेम आहे का? तारीख सेम आहे, त्याच्यामुळे काही डोक्याला ताण नाहीये. 11तून 4 गेले, जे आपल्याला 7 वर्षाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्या 7 वर्षामध्ये काही लीप वर्ष असतील, काही साधे वर्ष असतील. आता लीप 2004, हा 2004 लीप वर्ष आहे. 2004 हा लीप वर्ष आहे, पण 29 फेब्रुवारी क्रॉस झालेली आहे.
म्हणजे आपली सुरुवात 3 मार्च पासून झाली होती. प्रकार क्रमांक 3 आठवला का? की दिसणारं वर्ष लीप वर्ष आहे, पण 29 फेब्रुवारी क्रॉस झालेला आहे म्हणून तो येणार नाही. तर हे लीप वर्ष आपण पकडणार नाही. मग आता याच्या नंतरचं पुढचं लीप वर्ष 2008, 2012, पण 12 एंड होतोय, समजतंय ना? 11ला एंड होतोय, त्याच्यामुळे एकच लीप वर्ष आपल्याला भेटते. 7 वर्षामध्ये एक लीप, तर उरलेले 6 साधे. 6 एक, कारण साधे वर्ष 1 दिवस पुढे सरकतं आणि लीप वर्ष 2 दिवस पुढे सरकतं. 6 एक बेक, टोटल 8 दिवस पुढे. किती दिवस पुढे? 8 दिवस येतं. 7 एक बाकी सोमवारचा मंगळवार, 1 दिवस पुढे असं तुमचं डेकोरेशन आलं पाहिजे. 1 दिवस पुढे म्हणजे 3 मार्च 2011 मंगळवार येईल. मंगळवार ओके. 10 वेळा हा प्रश्न विचारलाय. मग तुम्ही तिथे लिहू शकता. आपण काय करू, एक टेक्निक जनरेट करू आपली. आता जो कमीत कमी 10 वेळा विचारलेला असेल त्याला ट्रिपल स्टार प्रश्न म्हणू आपण, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही लिहिला इथे 2 नंबरचा प्रश्न असा, तर इथं काय करायचं, 3 स्टार मारून घ्यायचे. म्हणजे आपल्याला आपली कोडिंग लक्षात राहील की अरे हा प्रश्न 10 वेळा आलाय म्हणून सरांनी ट्रिपल स्टार मारून दिले. ठीक आहे. आणि जो 1-2 वेळा आलाय त्याला काही आपण स्टार मारणार नाही. 1 नंबरचा प्रश्न 11 वेळा आलेला आहे, जो 1 नंबरचा आहे. शिक्षक दिन मंगळवारी असेल तर 2 ऑक्टोबर कोणत्या वारी असेल, तो 11 वेळा आलाय, त्याला पण ट्रिपल स्टार मारून घ्या, बरोबर आहे? आणि तो जो प्रश्न आहे तो तलाठील पण फिरतो, MPSL फिरतो शिक्षक दिनावाला. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न, खालील पैकी लीप वर्ष ओळखा. खालील पैकी लीप वर्ष ओळखा. आता प्रश्न आलाय तर थोडा हार्डचा असेल, बरोबर आहे की नाही? पहिले आपण पाहू की लीप वर्ष ओळखण्याचे ट्रिक तुमच्या पाठ आहे का? कोण कोण सांगतं लीप वर्ष ओळखण्याच्या ट्रिक? हा सर, पहिले तर 4 ने भाग जातो, व्हेरी गुड. दुसरं 366 दिवस असतात, ओके. अजून फेब्रुवारी 29 असतो, अजून आणि 2 दिवस पुढे सरकतो. पण आता पहिला अगोदर ऑप्शन लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल मला काय सांगायचंय. ऑप्शन लिहा. ऑप्शन नंबर 1 1300, 1400, 1500, 1600. आता लक्ष द्या, लक्ष द्या. आता 4 ने भाग जाणार आपण म्हणतो लीप वर्ष आहे. मग आता या 4ही संख्या ज्या आहे, या 4ही संख्यांना 4 ने भाग जातोय, बरोबर आहे का? पण 4ही वर्ष लीप वर्ष, 4ही वर्ष लीप वर्ष आहे का? ऐका, 4 10 हो, 4 10 हो. त्याच्यानंतर 44 येतो, 48 येतो, त्याच्यानंतर 80, त्याच्यानंतर 84, 88, 92, 96, 2000. मग आता 1300, 1400, 1500, 1600 याच्यापैकी नेमकं लीप वर्ष कोणतं आहे? 1300 का प्रणी जात नाही? समजतंय? आता तुम्ही जर म्हटलं 1992 हे लीप वर्ष आहे का, मग आपले ट्रेक 4 चे कसोटी शेवटचे 2 आकडे पाहू आपण. 4 आहे ग, 4 दुनी 1 उरला, 4 त्रिक बाकी याला म्हणतो ना आपण 4 ने भाग जाणे. मग हे साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? लीप वर्ष आहे ना. हो, मग 1300 लीप वर्ष आहे का पहा बरं. नाहीये, नाही तर पूर्ण 1300 देतो. 4 त्रिक 1 उरला, 4 दुनी 2 उरले, 4 पंचे बाकी जे चौथं तुम्ही सांगितलं नाही ते मी सांगतो.
पहिलं होतं की 366 दिवस असता सर, दुसरं 4 ने भाग जातो सर, आणि तिसरं 29 फेब्रुवारी असतो सर. पण ज्या आकड्याला भाग देऊन बाकी 0 उरते ते सुद्धा लीप वर्ष राहतं. ज्या आकड्याला भाग देऊन बाकी 0 उरते ते सुद्धा लीप वर्ष राहतं. मग 13 भाग जात नाही का, बाकी पण 0 उरते. पण इथे त्यांनी उत्तर दिलंय 1600. काय उत्तर दिलंय, आणि त्याचं एक्सप्लेनेशन काही दिलेलं नाहीये. समजतंय ना. जर परीक्षेत आपल्याला हा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर लिहायचंय 1600, कारण ब्रँडेड आकडा काय आहे 16. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. या पद्धतीनं 1600 लीप वर्ष. तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न काय झाला पाहिजे होता, रद्द झाला पाहिजे होता, पण तो झाला नाही. या 1600 उत्तर त्यांनी दिलंय. येतंय लक्षात. कसं आहे, पहिलं ऑप्शन पाहिल्यावर आपल्याला वाटतं की बाकी 0, मग 1300 उत्तर क्लिक करतो आणि उत्तर काय देतो 1600. तर जे उत्तर आयोगाने आपल्याला दिलंय ते मान्य करायचं आणि तेच उत्तर परीक्षेमध्ये लिहायचं. ठीक आहे. आता पाहायला गेलं तर हा प्रश्न आता रिपीट होणार नाही. चलो, चौथा प्रश्न. 1 जानेवारी 2002 मंगळवार. 1 जानेवारी 2002 मंगळवार. तर 1 जानेवारी 2008 वार कोणता. मी फक्त घड्याळात पाहणार आहे. घड्याळात 1 मिनिट झाला की विषय संपला. 1 जानेवारी 2002 मंगळवार. 1 जानेवारी 2008 वार कोणता. टाइम स्टार्ट नाउ. शाबास. काय उत्तर आलं भाऊ, मंगळवार. उत्तर आलंय मंगळवार. व्हेरी गुड. आपण 1 मिनिटाचा टाइम देतोय. 1 मिनिट भरपूर झाला या प्रश्नासाठी, बरोबर आहे की नाही. 1 मिनिट भरपूर झाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मी देतोय. जर तुम्हाला गणित येत असेल एकदम चांगली गोष्ट आहे, नाही येत असेल तर पहा. तारीख सारखी आहे, डोळ्यांचा इस्तेमाल करायचा आहे. तारीख सारखी आहे म्हणजे टेन्शनचं काम नाहीये. 8 मधून 2 गेले, 6 ला 2 पाटे, 1 साधं 1 लीप. 2002 पासून साधं वर्ष लीप वर्ष 4. 2000 येणार, कारण 1 जानेवारी पर्यंत संपून गेले. आपल्याला 29 फेब्रुवारी क्रॉस केला पाहिजे. म्हणजे इथे जर असतं 1 मार्च 2008, 1 मार्च 2008, तर आपण याला लीप वर्ष पकडलं असतं का. मग आपण त्याला लीप वर्ष पकडलं असतं. इथे 29 फेब्रुवारी 2008, तर आपण त्याला लीप वर्ष पकडलं असतं का. हा, विचार करा. हा हा 29 फेब्रुवारी आली ना, झाले 366. 28 ला 365, 29 ला 29 नाही आली तर मग 365 आली, 366. 29 फेब्रुवारी जर आली असती तर आपण याला लीप वर्ष पकडलं असतं. मग आता 6 वर्षामध्ये एकच लीप वर्ष आहे, कोणतं, 2004. मग 6 मधून 1 गेला, 5 साधे, साधं वर्ष 1 दिवस, लीप वर्ष 2 दिवस. 5 1 1 5 आणि 2 7 भागिले 7, बाकी 0. जर बाकी 0 होत असेल तर उत्तर तोच वार. लिहून घेतलंय आपण. जर बाकी 0 होत असेल, बोला काय झालं. दोन 2000 हे लीप वर्ष आहे. 2002 कस काय लीप वर्ष. शेवटचे 2 आकडे पाहिजे. शेवटचे 2 आकडे काय आहे, 0 2. 2 4च्या पाड्यात येतो का, संपला विषय. ठीक आहे. पुढे ट्रिपल स्टार प्रश्न होता, 8 वेळा विचारलाय. मारा.
तुम्हाला सोपा वाटतोय तो प्रश्न का? कारण गरम गरम टॉपिक झालाय आता, है ना. 15-20 दिवसांना हाच प्रश्न तुम्हाला आला की विसरून जाणार. काय स्टेप घ्यायची होती, काय वजाबाकी करायची होती, सारख्या तारखा पाहिजे होत्या, ते विसरून जाणार. ठीक आहे. नंबर 5, 1996 ची सुरुवात सोमवारने झाली. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली. तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? ते लास्टला 2 बसलेले इकडे, ते पुढे या. या भाऊ इकडे या, बेंच मागे या. ची सुरुवात सोमवारने झाली. वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेने होते? 1 जानेवारी. म्हणजे प्रश्न तयार झाला. 1 जानेवारी 1996 ते 1 जानेवारी 1999 चा वार कोणता? करा. मुद्दाम त्यांनी आपल्याला सुरुवात म्हटलं. त्यांना असं वाटलं की यांना सुरुवात समजणार नाही. सुरुवात 1 जानेवारी हॅपी न्यू इयर आणि एंड 31 डिसेंबर मटन, है ना, पार्टी. 1 जानेवारी 1996 सोमवार का? तर 1 जानेवारी 1999 वार कोणता? ज्याचं उत्तर झालं तो हात वरती करेल. मला मोजू द्या आता किती लोकांचं झालंय, कारण फक्त 3 वर्षात उत्तर आहे बस. शाबास. बाकीच्यांचे काय झालं? बाकीच्यांचे तुझं काय आलं भाऊ? गुरुवार. हा, लक्ष द्या. पहिलं काम तारीख सारखी आहे का? सारखी. दुसरं काम, लक्ष दे भाऊ, काम बी सांगून देतोय. पहिलं काम तारीख सारखी आहे का ते पाहायचं, सारखी आहे. दुसरं काम वजाबाकी. 99 मधून 96 गेले, उत्तर 3 लिहिला की त्याला 2 पार्ट, साधं आणि लीप. मग आपलं तिसरं काम लीप वर्ष ओळखणं. मग लीप वर्ष कुठून बघायचं? वरतून. मग 1996 लीप वर्ष आहे का? 24 चौक 96. पाडे जो लिहितो लगेच समजेल. 24 चौक नाही तर 4 न भाग दिला, बाकी 0 उरली तरी पण ते लीप वर्ष. सर लीप वर्ष आहे पण तारीख बघा, 1 जानेवारी पासून सुरू झाले म्हणजे 29 फेब्रुवारी 1996 क्रॉस झालेली आहे. 29 फेब्रुवारी 1996 क्रॉस झालेली आहे. मग याला लीप वर्ष पकडावं लागेल. 1 झालं, 96 हे 1 वर्ष झालं. त्याच्या नेक्स्ट येणार लीप वर्ष 2000. किती? पण गणित आपलं 99 ला एंड होतंय म्हणून एकच लीप. मग 3 मधून 1 लीप तर 2 साधे. 3 मधून 1 लीप तर 2 साधे. साधे वर्ष 1 दिवस पुढे सरकीन, लीप वर्ष 2 दिवस पुढे सरकीन. बेक टोटल 4 दिवस पुढे. मग आता इथे 7 न भाग द्यायची गरज आहे का? 4 दिवस मोजून घेऊ. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. लिहा उत्तर शुक्रवार. शुक्रवार आलं का? चलो नेक्स्ट. पहा पद्धत कशी असेल. आता मी तुम्हाला प्रश्न लिहून देईल, त्याच्यानंतर मी तो बोर्डवर मांडेल, जो आवश्यक वाटला तोच मांडेल आणि मग 1 मिनिट तुम्हाला भेटेल. त्या टाइमात तुम्ही काय करायचं? प्रश्न वाचायचा. आता उत्तर तुम्हाला येतंय, फक्त तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेट करायचं आता की प्रश्नात काही गुगली येते का, बरोबर आहे की नाही, तारीख चेंज होते का, आपलं लीप वर्ष मिस होतंय का, 29 फेब्रुवारी क्रॉस होतोय का, समजतंय ना. तर या बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. आपण 1 मिनिटाचा 2 मिनिटं देऊ, बरोबर आहे ना. इनमिन 63 गणित आहे, संपतील आपल्या आज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6.
लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? ज्याला माहिती तो हात वरती करेल, ज्याला नाही माहिती तो उभा राहील, पुढे उभा राहील निवडणुकीले. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? ज्याला माहिती तो हात वरती करेल, ज्याला माहित नाही तो उभा राहील. लेडीज मध्ये सगळ्यांना माहिती आहे. पोरांमध्ये किती राहता भाऊ? 300. ओके, आता काही एक्सप्लेनेशनचं काम नाहीये. मग एक्सप्लेनेशन काय देणार सर? लीप वर्ष 366, साधं वर्ष 365. सर असं का बरं होतं? याच होतं याच्यासाठी की 29 फेब्रुवारी ही तारीख लीप वर्षामध्ये वाढते, त्याच्यामुळे एक दिवसाचा फरक पडतो. बाकी काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. मग पृथ्वी हालते, मग गोल फिरते, आणि कस काय तो एक दिवस वाढतो ते इथे कॅलेंडर मध्ये पाहण्याची गरज नाहीये. इथे फक्त आपल्याला एवढं माहिती पाहिजे की साधं वर्ष 365 आणि लीप 366. लीप वर प्रश्न आलाय, साध्यावर पण येऊ शकतो की साधं वर्ष किती दिवसाचं असतं? तुली शिंदळी 366. तर ठिकाणावर साधं 365, लीप 366. झालं पाठ? झालं का? घे मग पुढचा प्रश्न. आज गुरुवार आहे. आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? टाइम स्टार्ट. काय विचारलंय भाऊ? काय विचारलंय? पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? अंडरलाईन मारली. चाल, प्रश्न वाच व्यवस्थित. दहा ते 15 लोकांचं झालंय की आपण एक्सप्लेनेशन पाहू. ज्याचा झाला तो हात वरून करून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 11. कालच्या गणितांची प्रॅक्टिस केली असेल तर हे गणित आपल्याला सोपं जाईल. येऊ घ्यायचं का? चला घ्या. फक्त मी कसं सोडवतोय ते पहा. आज, उद्या, काल, परवा या 4 गोष्टी आपण प्रकार 6 मध्ये पाहिल्या होत्या कॅलेंडरचे. बरोबर आहे का? हा. तर याच्यात पहा आता तो म्हणतो आज गुरुवार आहे. आज क्लिअर झालं. उद्या झालं क्लिअर.
आज, उद्या, काल, बुधवार, काल आणि परवा, 4 गोष्टी तर आमच्या क्लिअर झाल्या सर. पुढचा भाग, गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी तारीख होती. गेला आठवडा म्हणजे इकडचा भूतकाळात. त्या सोमवारी कोणती तारीख होती? 3 फेब्रुवारी. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. गेलेला म्हणजे भूतकाळातला, आज म्हणजे चालू असलेला आणि पुढचा म्हणजे आज नंतरचा येणारा, बरोबर ना, म्हणजे भविष्यातला. मग गेल्या आठवड्यातील 3 फेब्रुवारीला सोमवार होता, तर चालू आठवड्यात 3 + 7 10 तारखेला पण हा कोणता आठवडा? चालू आठवडा, करंट वाला. याच्याशी काही घेणं नाही आपल्याला, तारीख देऊन टाकली ना. हे पहा, हा गेलेला आठवडा ज्याच्या 3 तारखेला सोमवार होता, आपल्याला माहिती आहे 7 दिवसांनी परत तेच तारीख येते, तोच वार येतो. 3 आणि 7 चालू आठवड्यात सोमवारी 10 तारीख असेल. चालू आठवड्यात सोमवारी. पुढच्या आठवड्यात 7 दिवसांनी म्हणजे 17 तारखेला कोणता वार? हा पुढचा आठवडा, बरोबर ना. चाल शेवटची लाईन वाच. पुढील आठवड्यात शनिवारी, पुढील आठवड्यात 17 तारखेला आपल्याला सोमवार भेटला. पुढील आठवड्यात 17 तारखेला आपल्याला काय भेटला? सोमवार भेटला. तर मग आपल्याला काय पाहिजे? शनिवार. अंडरलाईन मार, शनिवार. लक्ष दे रे. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आपल्याला ह्या शनिवारची तारीख पाहिजे. आपण आले सोमवार पर्यंत 17 तारीख. ही 21 आणि शनिवारी असेल 22 फेब्रुवारी. 22 फेब्रुवारी पुढच्या आठवड्यात शनिवारी असेल. 22 फेब्रुवारी ज्या ज्या लोकांचं उत्तर आलेलं असेल एकदम मस्त ते लोक सोडवता आहे. बाकीच्यांना प्रॅक्टिसची गरज आहे. कोण कोण चुकलं? हा, आता समजलं का? परत एकदा सांगू, समजलं का? हे आपल्याला गणितात मध्ये क्ल्यू दिलेला होता की 3 फेब्रुवारीला सोमवार आहे. अरे आपल्याला माहितीये दर 7 दिवसांनी मग सोमवार येणार आहे. 3 ला सोमवार आला मागच्या आठवड्यात, 10 ला सोमवार आला चालू आठवड्यात, 17 ला सोमवार आला पुढच्या आठवड्यात. पण आपल्याला सोमवार विचारला नाही. काय विचारलाय? शनिवार. मग सोमवारी आपल्याला 17 तारीख भेटली ना. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे 5 दिवसांना शनिवार. 17 आणि 5 22. 22 फेब्रुवारी तारीख त्या दिवशी येईल. लिहिलं? कोणाकोणाला समजलं? सर चुकलं होतं पण आता समजलं. जर चुकला असेल तर तो प्रश्न परत सोडवायचा. आणि मी जसे तसे लेक्चर टाकतोय त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की यार सर शिकवत होते तेव्हा मला लक्ष नव्हतं, मी विसरून गेला, ती ट्रेक विसरून गेला, तर तुम्ही ते पाहू शकता. आजपासून आपले बुद्धिमत्ताचे लेक्चर चालू झाले. 2 पार्ट टाकले आज. समजताय ना? पाहून घ्यायचे. अशा तरी का मी मोबाईल पाहता आपण, रिव्हिजन होते ना. हा, पुढे प्रश्न क्रमांक 8. एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी येतो. एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी येतो. तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी येतो, तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?
15 ऑगस्ट कोणता वार? शुक्रवार का? शुक्रवार. तर त्याच वर्षाची 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? म्हणजेच आपल्याला बॅक जायचंय. बॅक जायचंय. पुढे जायचंय का? नाही, बॅक जायचंय. बॅक कसं जाणार? जसं पुढे जात होते तसंच मागे जायचंय. सगळ्यात पहिले तर आपण उत्तर पाहू किती लोकांचं झालंय. आता मला एवढं समजतंय की ऑगस्ट महिन्यापासून जानेवारी पर्यंत जायचंय की नाही? हो. आता मॅक जायपेक्षा मी काय करतो इथे एकदम सिंपल लिहितो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. सर आपल्याला तर मागे जायचं होतं ना, मग मागून आले ना आपण. ऑगस्ट, जुलै, जून असं लिहिण्यापेक्षा मी काय केलं, जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत महिने लिहून घेतले. बरोबर का? 15 ऑगस्टचा वार आपल्याला दिलेला आहे का? मग ऑगस्ट महिन्याचे दिवस किती घेणार आपण? किती? 15च. आपल्याला दिवस माहितीये. घेतले 15. एक आपल्याला कोणता तरी सोडायचा आहे. इथे आपण 14 बी घेऊ शकतो आणि मग मागे आपल्याला किती घ्यावे लागतील? 27 घ्यावे लागतील. इथे आपण 15 घेणार आहे. आपली टेक्निक काय आहे? जी तारीख आहे तो घेतोय आपण. सरळ येताना बी आपण ही तारीख घेत होते ना. 15 ऑगस्टचे 15 घेतले. जुलैचे सगळ्यांना माहिती आहे 31, 30, 31. फेब्रुवारी म्हणजेच लीप वर्ष आहे. मुद्दाम त्याने आपल्याला लिहून दिलंय गणितात की एका लीप वर्षात फेब्रुवारी. आता मेन प्रश्न आला की जानेवारीचे किती घेणार? काहीच टेन्शन घ्यायचं नाही. बॅक येताना जानेवारीचे दिवस किती टोटल? किती दिवस आहे टोटल? त्याच्यामधून दिलेली तारीख वजा करायची. म्हणजे जानेवारीचे फक्त आपण 5 दिवस घेणार आहे. आलं लक्षात? जानेवारीचे फक्त आपण 5 दिवस घेणार आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं. बॅक येतोय बरं का, मागे येतोय आपण. म्हणजे आता ऑगस्ट महिना चालू आहे ना, तर आपण जानेवारी महिन्यातला काढतोय. ऑगस्ट पासून डिसेंबर महिन्याचा काढतोय तर पुढे जातो, आणि ऑगस्ट पासून जानेवारीचा काढतोय तर मागे येतो. आपण मागे येतोय का? मग उत्तर बी आपलं मागे येतात नाही बरं का. जेव्हा आपण म्हणत होते 2 दिवस पुढे, मग शुक्रवारचा शनिवार रविवार असं पुढे म्हणजे काय? पुढे घेत होते आपण. आता उत्तर काय येईल? मागे. म्हणजे शुक्रवारचा मागचा वार, गुरुवार, बुधवार असं या पद्धतीनं ते कसं येतं ते दाखवतो. पहिले आपण आता हे ऑड डे काढून घेऊ. 15चा किती रे? 1. 31 ला, 30 ला, 31 ला, 30 ला, 31 ला, 29 ला आणि 5 6च्या. बस बेरीज मारू पटकन एकदम. 5 आणि 1 6 आणि 3 9 2 11 आणि 3 11 आणि 3 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 1. आता बघ रे काय करतोय तर मी, काय करतोय ते पाय. 20 दिवस मागे. हा शब्द महत्वाचा. 20 दिवस मागे. पुढे जायचं होतं तर काय लिहित होते आपण? 20 दिवस पुढे. पण इथे लिहून घेतलं आपण 20 दिवस. आता इथे बी 7 ना भाग. किती ना? 7 दुनी बाकी किती उरले रे? मग इथे काय लिहिणार? 6 दिवस मागे. 6 दिवस. पहिले सोपं पाहू मग ट्रिक पाहू. सोपं काय आहे आता? 6 दिवस मागे. मग शुक्रवारच्या मागे पहिला कोणता वार येतो? गुरुवार. मग त्याच्यानंतर
शुक्रवार पासून 6 दिवस मागे 1 2 3 4 5 म्हणजे 26 जानेवारीला शनिवार. लिहा. मी हा प्रश्न परत एक्सप्लेन करणार आहे, पण त्याच्या अगोदर लिहून घ्या. बंद कर, परत चालू कर.